ज्या दिवशी ऑपरेशन टायगर होईल त्या दिवशी ते कोणालाही कळणार नाही। याआधी देखील संजय राऊतांच्या नाकाखालून 40 आमदार निघून गेले, हे झोपेत बसले होते आणि महायुतीचं त्यावेळी सरकार आलं। आता देखील रोज उठून ऑपरेशन टायगर होणार, ऑपरेशन लोटस होणार अशा भविष्यवाण्या करण्याचं काम संजू बाबा राऊतांकडनं केलं जात आहे। कारण भोंदू बाबा खरातचा उद्योग बंद झाल्यानंतर संजू बाबा राऊत यांनी आपला नवीन उद्योग सुरू केला आहे की ऑपरेशन टायगर होणार, ही भविष्यवाणी होणार। राष्ट्रवादीचे 25 आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार, उबाटा गटाचे 10 लोक भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार। कारण भोंदू बाबा खराताचं दुकान बंद पडल्यानंतर संजू बाबा राऊतांना वाटतं की आपला फॉर्ममध्ये धंदा येईल, परंतु असं काही होणार नाही। ज्या दिवशी कुठलं ऑपरेशन होईल त्या दिवशी ते कुणालाही कळणार नाही, एवढं संजू बाबा राऊत यांनी लक्षात ठेवावं। मी आज संध्याकाळी त्याची पूर्ण माहिती घेतोय। विषय काय, शांततेत तोडगा निघल। धनगर बांधवांनी विश्वास ठेवा आणि मराठ्यांनी विश्वास ठेवा। फक्त शांततेत घ्या, वाद होईल अशा ठिकाणी किमान आपण शांततेने घेतलं पाहिजे। आपण त्या गावासाठी दौरा वगैरे करणार असं काही ठरलंय का? नाही, तसं ठरलं नाहीये, परंतु मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो त्याची की काय काय घडलंय काय। मी सकाळी माहिती घेणार होतो, परंतु अचानक ही फोन आल्यामुळं इकडं अंत्यसंस्काराला यायला लागलं। मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो, पण माझं हात जोडून आव्हान आहे धनगरांना पण, मराठ्यांना पण, दलित मुस्लिमांना पण, शांततेत राहा। आपण बसून बोलून घेऊन तोडगा काढून व्यवस्थित सगळं पार पाडूयात। कुणीतरी येईल, एखादी बजबजपुरी वळवळ करून माघारी जाईन पुन्हा आणि विनाकारण वादंग निर्माण करत। सामान्य मराठ्यांनी, सामान्य धनगरांनी समजून घ्या, शांततेत ते सगळं समजून घेऊन 100% आपण त्याच्यावरती तोडगा काढू। मराठ्यांनी समजून घ्या शांततेत आणि धनगरांनी समजून घ्या। याच्या आडून कोणाचे काही डाव आहेत का काय ते मात्र यशस्वी कोणी होऊ देऊ नका। आणि असण्याची दाट शक्यता या पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा असाही दाट शक्यता असती। याच्यावरती विचार करा आणि शांत राहा। आपण याच्यावर तोडगा नक्की काढू। बरं, एक शेवटचा राजकीय प्रश्न,